नांदेड येथील नवीन मोंढा परिसरातील ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा वाटपाच्या मागणीसाठी आंदोलन केले। अद्याप उर्वरित मंडळातील गावांना पीक विमा न मिळाल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत कार्यालयाला कुलूप लावण्यात आलं। शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तातडीने आर्थिक मदत आवश्यक असून पीक विमा निधी त्वरित वितरित करावा अशी आंदोलकांची मागणी आहे। देगलूर, खानापूर आणि मरखेल या मंडळातील शेतकऱ्यांना अद्याप लाभ न मिळाल्याचा आरोपही करण्यात आलाय। दरम्यान शासनाकडून निधी मिळाल्यानंतरच वितरण करू असं कंपनीकडून सांगण्यात आल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलंय। यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। आता जर आपण दुसऱ्यांनी देत नाही काही नाही, आता गरजेचं असताना जर तुमच्या आवड पीक विमा हक्काचा रक्कम येत होतं पुन्हा हक्का चाटायचा आम्हाला तुमचा आम्ही ऑफिस आता बंद करणार आहोत। आम्हाला तुमच्या ऑफिसचा काय फायदा नाही, हे आज बंद करणार आहोत। करणार आहोत तुम्ही बाहेर आहोत। विशेष म्हणून शेतकऱ्याला जेव्हा गरज आहे तेव्हा पीक विमा या ठिकाणी आता कसं आहे आम्ही तुमच्या या ऑफिस बंद करणार आहोत, तुमच्या ऑफिसला तार ठेवणार आहोत। तुम्ही बंद व्हा आणि बाहेर व्हा, तर तुम्हाला हात घेऊन आम्हाला तारा लावा। ते आमचे शिवराज्याभिषेक दिनाचा औचित्य साधून जावळी इथं जय भवानी मित्र मंडळ आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या शिवस्मारकाचं लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडलं। शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर जय शिवरायच्या घोषणांनी दुमदुमून गेला। या कार्यक्रमात किल्ले शिवनेरी ते जावळी आणलेल्या शिवज्योतीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। स्मारकाचं लोकार्पण ग्रामस्थ रामा आंबरे यांच्या हस्ते तर नामफलक अनावरण ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी प्रसाद म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणून रायगड भूषण हभप कृष्णाबुवा देशमुख यांचं शिवचरित्रावर आधारित बहारदार सादरीकरण झालं। त्यांच्या गायनानं उपस्थित शिवभक्त भारावून गेले। विदर्भाच्या शेवटच्या टोकावरील उमरखेड तालुक्यातील दराटी येथील 1975 मध्ये बांधलेला तलाव सध्या धोकादायक स्थितीत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली। तलावाच्या बांधावर मोठ्या प्रमाणात झाडं उगवल्यानं मुळापासून बांध पोखरला गेल्याचा आरोप करण्यात येतोय। पावसाळ्यात बांध फुटल्यास शिवाजीनगर तांडा 2 नंबरसह दराटी गावालाही मोठा धोका निर्माण होऊ शकतोय अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली। यापूर्वी देखील अतिवृष्टी दरम्यान परिसरात पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली होती। या समस्येबाबत 2018 पासून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याचा आरोप युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष संकेत चव्हाण यांनी केलाय। दरम्यान तलावाच्या दुरुस्तीची तातडीने उपाययोजना करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी। पण यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील विदर्भाचं शेवटचं टोक असलेल्या दराटी गावामध्ये आहो आणि दराटी गावामध्ये हा एक छोटूसं धरण आहे, तलाव आहे। त्या तलावाचा बांध कुचकामी झालेला आहे आणि इथं बरेचसे त्या बांधावर झाडसुद्धा आहेत आणि त्या झाडामुळे हा बांध कोरल्या जाऊ शकतो आणि याचं बॅकवॉटर जे आहे त्या बॅकवॉटरमधून जर पाणी आलं, या समोरच्या जे पूर्ण जंगल आहे या जंगलातील पाणी या तलावामध्ये साचत आहे आणि या तलावाच्या पाण्यामुळे समोर जे दराटी गाव आहे त्या दराटी गावातील तांड्याला धोका आहे। त्याबाबत आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांनी खूप संघर्ष केला आहे आणि सर्वच बांधकाम विभाग असेल किंवा मृद व जलसंधारण विभाग असेल, पाटबंधारे विभाग असेल, यांच्याकडे निवेदनं दिलेली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करू। नमस्कार। हा तलाव 1975 मध्ये झालेला आहे। ह्या तलावाचं कसं आहे, हे जो बांध आहे आम्ही वारंवार शासनाला तक्रार देऊन मी 2018 पासून शासनाला याचे निवेदन दिलेले आहेत की हा तलाव फुटण्याच्या मार्गावर आहे आणि कसं याच्यावर झाडं झाल्यामुळे याचे जे मुळे आहेत ते धरणाला खूप कमजोर करत आहेत आणि कसं एक पूर आल्यावर नाही का इथं शिवाजीनगर 2 मध्ये
कमीत कमी अर्ध्या तांड्यापर्यंत पाणी जातो. हा जर धरण फुटला ना तर उद्या कमीत कमी मी सांगतोय ना हजारो लोकांचा जीव जाईल. प्रशासनाला आम्ही वारंवार सतर्क करतोय. पाटबंधारे विभागाला दिला आहे, नंतर संजयभाऊ राठोड हे सगळे आले होते, त्यांनी पण जलसंधारण विभागाला पण आम्ही नाही का ते एक निवेदन दिलो आहे. पण आत्तापर्यंत या बांधाचं काही काम होत नाही आहे. उद्या कमीत कमी हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो. तर यासाठी आम्ही प्रशासनाला प्रत्येक वेळा निवेदन देत आहोत, पण या निवेदनाचा आम्हाला काही फायदा भेटत नाही. तरी आमची हीच एक कळकळीची विनंती आहे शासनाला की हा जो बांध आहे हा लवकरात लवकर ठीक करण्यात यावा आणि चांगला करण्यात यावा. नाही तर हा जर बांध फुटला आहे ना तर कमीत कमी हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो. धन्यवाद. न्यूज मराठी 24/7मध्ये आपण माहिती दिली आणि आपण बातचीत केली. त्याबद्दल प्रशासन काय दखल घेते ते आपण पाहू. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे. शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून मालेगाव इथं मराठा सेवा संघाच्या वतीनं 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध जाती धर्मातील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी 85% अधिक गुण मिळवलेल्या तसंच नवोदय विद्यालयात निवड झालेल्या आणि शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात संचिता तेजराव जाधव यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष तेजराव पाटील जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळावं या उद्देशानं हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलंय. तुमच्या डोक्यामध्ये 18 घंटे 6 घंटे झोपला पाहिजे. 18 घंटे तुम्हाला जर यशस्वी शिखरापर्यंत पोहोचायचं असेल तर मेहनत करावं लागेल. आणि इतर समाजाला इतर शिवाश्रम देता आपण आदर्श घेतला पाहिजे. मराठाचा आदर्श घेतला पाहिजे, मुसलमानाचा आदर्श घेतला पाहिजे, सिंधी समाजाचा आदर्श घेतला पाहिजे, व्यापारीचा आदर्श घेतला पाहिजे. जे चांगलं आहे त्याचा आदर्श घेतला पाहिजे. वांगल्याला टोकलं पाहिजे. आपण काय करतो ते करा, ते करा, ते करा. अहो आता एका घरी 8-10 मुलं येतात, त्यांचा एक मुलगा तुम्हाला सांगतो घरी राहत नाही. घरी सकाळी जेव्हा गाडा घेऊन जातो तेव्हा संध्याकाळी. वाशिम ग्रामीण पोलिसांनी शेती अवजारं आणि सोलर प्लेट चोरी प्रकरणात कारवाई करत सुमारे 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणात एक अट्टल गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात आलंय. पुढील तपास सुरू आहे. काजलंबा येथील शेतातून 9 सोलर प्लेट चोरी झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. यामध्ये विठ्ठल मंगलदास भगत याला अटक करण्यात आले. चौकशीत त्याच्या साथीदारांकडून सोलर प्लेट, शेती साहित्य आणि मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. आरोपीनं काही गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. उमरखेड उपविभागातील पुसद, गौळ, पोफाळी, उमरखेड, ढाणकी आणि कुरुळी राज्यमार्ग 262 अंतर्गत सुरू असलेल्या पुलाच्या अपूर्ण कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जाते. कुरुळी येथील शेतकरी सुरेश राठोड यांच्या शेताजवळ सुरू असलेलं पुलाचं काम अद्याप अपूर्ण असून पावसाळ्यात जंगलातील आणि गावातील पाणी थेट शेतात घुसून मोठं नुकसान होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित पूल कामाची तातडीनं चौकशी करून शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी. कुरुळी इथे पुलाचा बांधकाम चालू आहे आणि पुलाचा बांधकाम चालू असताना या ठिकाणी पुलाचा गरज नसल्यामुळे तर हा पूल बांधून राहिले. पण कारण की या पुलामुळे हा शेतकऱ्याचा नुकसान होईल. या ठिकाणी पुलाचा आम्हाला गरज नाही, त्या ठिकाणी त्यांना पुलाचा बांधकाम चालू आहे आणि त्या ठिकाणी कुठं पुलाचा पाणी जाण्यासाठी त्या ठिकाणी कुठं नाला नाही, काही नाही. त्या ठिकाणी आता ते नाला नाहीमुळे ते पाणी डायरेक्ट वावरामध्ये ते पाणी येईल आणि वावराचं नुकसान होईल. आणि माळाचा पाणी, बंदी भागातला पाणी आणि गावातला पाणी हा सगळं पाणी या पुलामध्ये आहे आणि आमच्या शेताचं नुकसान होते या पुलामुळे. तर एवढं सांगून बी तर हे इथं कोणी काही करू शकले नाही. तर त्याबद्दल या पुलामध्ये आमचं नुकसान भरपूर होणार आहे. तर त्याच्यासाठी प्रशासनाला माझी विनंती आहे की तुम्ही इथे येऊन या पुलाची चौकशी करावी आणि नंतर कामाला सुरुवात करावी. धन्यवाद. राज्यमार्ग 262 पुसद, उमरखेड, ढाणकी, कुरुळी या रस्त्यावर आपण आहोत आणि इथं विचारणा केली असता असं समजलं की प्रशासकीय मान्यता ही 2022ची आहे आणि आता 2026 चालू आहे. 2022 पासून 26 पर्यंत या रस्त्याचे कामं झालेले नाहीत. आता पुलं तोडलेली आहेत.
5 पुलं आहेत असं सांगण्यात आलं आणि आता एक पूल झालेला आहे, दुसऱ्या पुलाचं काम चालू आहे आणि तिसरा पूल हे मार्गावर आहे, 2 बाकी आहे आणि प्रशासन या एवढ्या गंभीर बाबीकडे इथं बंदी भाग समजला जातो आणि बंदी भागामध्ये कोणतेही विकास कामं होत नाहीत, काहीच नाही अशी नेहमी ओरड असते नागरिकांची. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे. वाशिम जिल्ह्यातील मेडशी परिसरात घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने चोरल्याप्रकरणी मंगळूरपीर पोलिसांनी तातडीनं तपास करत आरोपीला अटक केले. फिर्यादी अश्विनी प्रवीण तायडे यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यानं सुमारे 4,54,000 रुपयांचे दागिने लंपास केले होते. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी संगदीप चंदू वानखेडे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यानं चोरलेले दागिने शेलू बाजार येथील दुकानात विकल्याची कबुली दिली. त्यानुसार संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास मंगळूरपीर पोलीस करत आहेत. परभणी जिंतूर मार्गावरील पिंपरी फाटा परिसरात शनिवारी सायंकाळी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन 3घांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये आजोबा, आजी आणि नातवाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेवडी येथील भगवान काळे, सुशीला काळे आणि शिवम काळे हे कार्यक्रम आटोपून परतत असताना बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर 3घांनाही बोरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनंतर शेवडी गावात शोककळा पसरले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. वसमत इथं अधिक मास पुरुषोत्तम मासानिमित्त पुरुष आणि महिला मंडळ समितीच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. 2 जून ते 8 जून 2026 या कालावधीत ग्रंथराज परम रहस्य पारायण तसंच संगीतमय शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आले. ही कथा परमहंस पारायण सौभाग्यवती भाग्यश्री शिवकर इरकर यांच्या वाणीतून सादर होत असून शिवभक्तांमध्ये या धार्मिक कार्यक्रमाबाबत मोठा उत्साह दिसून येतोय. कार्यक्रमाच्या समारोप दिनी 8 जून रोजी दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केले. धार्मिक कार्यक्रम महिला व पुरुष समितीच्या वतीनं अधिक मास पुरुषोत्तम मासानिमित्ताने चालत आलेला हा नामयज्ञ वास्तविक पाहता अधिक मासामध्ये पुण्यवान महिना असतो म्हणून या परमहंस ग्रंथ पारायणाला सुरुवात केलेली आहे आणि 3 ते 6 भव्य शिवमहापुराण कथा सौभाग्यवती भाग्यश्रीताई इरकर यांच्या अमृतवाणीतून आम्ही प्रारंभ केलेला आहे. यासाठी अनेक जणांनी सहकार्य केलेलं आहे आणि या अधिक मासाच्या निमित्ताने प्रसादाची व्यवस्थाही झालेली आहे. म्हणून या ठिकाणी जो कार्यक्रम झालेला आहे त्याबद्दल आम्ही वास्तविक पाहता आम्हाला जागा नव्हती आणि जागेचा प्रॉब्लेम होता. त्यामुळं जागा म्हणून आम्हाला चंद्रकांतजी गुडेवार साहेब यांनी आपलं अपार्टमेंट आम्हाला दिलेलं आहे. त्यांच्या अपार्टमेंटमध्ये हा कार्यक्रम चालू आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. पेरणीपूर्व तयारीसाठी दवा मोंढा परिसरातील बाजारपेठेत शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येते. पावसाचं आगमन झाल्यानं पेरणीच्या कामांना वेग आलाय. खुरपी, विळा, पावडं तसंच शेती अवजारं खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली. आगामी काळात पावसाचा जोर वाढेल या अपेक्षेनं शेतकरी आवश्यक साहित्याची जुळवाजुळव करतायत. पावसामुळे पेरणीपूर्व तयारीला गती मिळाल्यानं शेतकरी वर्गात उत्साहाचं वातावरण आहे. परभणी जिल्ह्यात शनिवारी झालेल्या जोरदार वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे मानवत आणि परभणी तालुक्यातील अनेक गावात बागायती तसंच केळी पिकांचं मोठं नुकसान झालंय. काही ठिकाणी विजेचे खांबही कोसळल्याच्या घटना घडल्यात. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश विटेकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. दरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा करून नुकसानीची माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रशासनाला तातडीनं पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा आहे. नुकसानग्रस्तांना मदत मिळवण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू असल्याचं सांगण्यात आले. मामा एक विषय होता यांची सगळ्यांची विनंती होती का केळीचं जे पीक आहे ना हे आपण क्रॉप इन्शुरन्समध्ये समावेश करायला पाहिजे. या हो चालतंय हो.
चालतंय थोडं विशेष पॅकेजसाठी जरा मदत करावं लागेल. चलो थँक्यू मामा, थँक्यू. सेलू येथील गायत्री नगर परिसरात कथित अवैध देशी विदेशी आणि हातभट्टी दारू विक्रेत्या विरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेत धडक आंदोलन केलंय. मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या महिलांनी संबंधित ठिकाणी जाऊन तीव्र निषेध व्यक्त केलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, मात्र कोणतेही आक्षेपार्ह साहित्य आढळून आलं नाही. दरम्यान पोलिसांनी संबंधितांना भविष्यात अवैध दारू विक्री आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. परिसरात व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत असल्यानं महिलांनी प्रशासनानं ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. हे लोकायला आता लालूच लागली साहेब, काम नाही करायचे, धंदे नाही करायचे, लोक काम करते तर यायचे दारूचे 9-9, 10-10 वाजूस तर राहावा दुकान, पण यायचे रात्रभर बी दुकानं चालू आणि दिवसभर बी दुकानं चालू. लोकांचे इथं लोकांचे लेकरं फाशे घ्यायला तर इंड्रियाला प्यायला तर, पण ह्या लोकायला काही फरक पडा नाही. आता तुम्हाला नम्रता विनंती की आम्हाला ह्या लोक गायत्री नगर मध्ये आमची दारू मुक्त करा आणि आमचे लेकरं संसाराला लागू द्या. काही लोक आमच्या मुलाचे संसार तुटले तर बायका ताईला सोडू गेल्या सर. इतकी परिस्थिती बेकार झाली. याच्याकडे 10 रुपये कमी असतात, 10 दिवसाला मागतात आणि इथं पितात. साहेब आम्ही हो गावात जाते का प्यायला? हे 40 रुपये असल्यावर गावात जात नाही. हे यायला परवडत नाही गावात. दारूचे दुकान टिपिनी खोरे टिकावा. मी आता पण कधी आक्रोश झालो नाहीये. माझा पोटचा गोळा गेलाय. भाकरीचे हा. डबे 10 रुपये याला 10 दी, त्याला 10 दी, त्याला 5 दी, त्याला इथंच प्यायला भेटली ना. गावात जातात का ते? गावात जाऊ शकत नाही ते. हे तर मी आधीच 50 वेळेस बोललो होतो. हे विनंती केली होती साहेबाला हे बंद करा म्हणून. कपाटाईनं टाकून देते तर कपाटायला कुलपा लावते, कपडे म्हणून साड्या खाली दारूच्या पटरा. खेलो इंडिया फिट इंडिया अभियानांतर्गत परभणी इथं रविवारी संडे ऑन सायकल रॅली उत्साहात पार पडली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅलीला पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू झालेली रॅली प्रमुख मार्गांवरून जिल्हा क्रीडा संकुल इथं समाप्त झाली. फिटनेस का डोस आधा घंटा रोज या घोषणांसह सहभागी नागरिकांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिलाय. रॅलीत विविध क्षेत्रातील नागरिक आणि अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रायगड इथं 353व्या शिवराज्याभिषेक सांगता सोहळ्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी नृत्य करून आनंदोत्सव साजरा केल्याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय. किल्ले रायगडावर पार पडलेल्या या सोहळ्यानंतर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्यासह महिला आणि इतर कर्मचाऱ्यांनी काठ्या उंचावून आनंद व्यक्त केल्याचं व्हिडिओत दिसतंय. सोहळ्यातील कर्तव्य पार पाडल्यानंतर झालेल्या या उत्स्फूर्त आनंद प्रदर्शनामुळे जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आलंय. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.